नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। राज्यात ओमायक्रॉनचा धोका आता वाढताना दिसतोय। काल राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्याचं समोर आलं, त्यानंतर चिंता काहीशी वाढली होती, पण आता राज्यामध्ये आणखी 7 नव्या ओमायक्रॉन रुग्णांची भर पडलेली आहे। त्यामुळे राज्याच्या चिंतेत आणखी भर पडली आहे। आधीच खबरदारी घेण्याची गरज होतीच, त्यात आता आणखी खबरदारी घ्यावी लागणार आहे। ओमायक्रॉनच्या धोक्याचा आढावा आता आपण घेणार आहोत संकट ओमायक्रॉनचं या खास कार्यक्रमातून। राज्यासह देशाची चिंता वाढवणारी बातमी काही वेळापूर्वी समोर आली। पिंपरी चिंचवडमध्ये ओमायक्रॉनचे तब्बल 6 रुग्ण सापडले, त्यामुळे चिंता वाढवणारी ही बातमी म्हणावी लागेल। तर दुसरीकडे पुण्यात सुद्धा ओमायक्रॉनचा एक रुग्ण आढळलेला आहे। पिंपरी चिंचवडमधल्या एकाच कुटुंबात 6 जणांना ओमायक्रॉनची लागण झालेली आहे। 5 महिला आणि एका पुरुषाचा यामध्ये समावेश आहे। त्यामुळे राज्यातल्या एकूण ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या थेट 8 वर गेलेली आहे। काल डोंबिवलीमध्ये ओमायक्रॉनचा एक रुग्ण आढळलेला होता। राज्यामध्ये आता एकूण 8 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळलेले आहेत। त्यामुळे आता आणखी खबरदारी घेण्याची गरज आहे। प्रशासन सतर्क तर आहेच, मात्र या ओमायक्रॉन बाधित रुग्णांमधली जी लक्षणं आहेत ती सौम्य असल्याचं समजतंय। त्यामुळे भीतीचं कारण नाही असं सातत्यानं सांगितलं जातंय। पुण्यात ओमायक्रॉनचा एक रुग्ण आढळला आहे, त्यात पिंपरी चिंचवडमध्ये 6 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळलेत। काल आपण पाहिलं असेल तर डोंबिवलीमध्ये देखील एक ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळलेला होता। त्यात आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते, ती म्हणजे आळंदीमध्ये ओमायक्रॉन बाधित एक रुग्ण आढळल्याचं समोर येत आहे। राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या आता थेट 9 वर गेलेली आहे। आळंदीमधल्या एका व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाल्याचं आता समोर आलेलं आहे। जिल्हा परिषद सीईओ कडनं या संदर्भातली माहिती समोर येते। जिल्हा परिषद सीईओ आयुष प्रसाद यांनी या संदर्भातली माहिती जारी केलेली आहे। आळंदीमधल्या एकाला आता ओमायक्रॉन या कोरोना व्हेरियंटची लागण झाल्याचं उघडकीला आलेलं आहे। त्यामुळे आता राज्यातली ओमायक्रॉन बाधितांची एकूण संख्या 9 वर गेलेली आहे। ही आत्ताची अतिशय महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। आपल्या समोर ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत। सध्या आळंदीमध्ये ओमायक्रॉन बाधित एक रुग्ण आढळलेला आहे। जिल्हा परिषद सीईओ आयुष प्रसाद यांनी या संदर्भातली माहिती देखील दिलेली आहे। आळंदीमध्ये हा ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळल्यानंतर आता राज्यातली ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 9 वर पोहोचलेली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये 6 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले, त्यानंतर पुण्यात एक रुग्ण आढळला। काल डोंबिवलीत एक रुग्ण आढळलेला होता आणि आता आळंदीमध्ये आणखी एक ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळल्यानं राज्यातली ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या आता थेट 9 वर गेलेली आहे। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपण थेट जाणार आहोत टास्क फोर्सचे सदस्य असलेले डॉक्टर जितेंद्र गव्हाणे यांच्याकडे। डॉक्टर, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। 9 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आता आढळलेले आहेत राज्यामध्ये। देशात आतापर्यंत ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळण्याची महाराष्ट्रातली ही सर्वात मोठी संख्या दिसतेय। धोका तर आहेच, पण खबरदारी देखील बाळगणं तितकंच गरजेचं आहे। डॉक्टर, सुरुवातीला त्याबद्दल काय सांगाल? नमस्कार। 24 नोव्हेंबर पासून आपल्याला जगामध्ये हा नवीन व्हेरियंटची माहिती मिळायला लागली। साऊथ आफ्रिकेमध्ये सुरुवातीला असे रिपोर्ट्स आले आणि त्यानंतर प्रशासन जाग झालं आणि प्रत्येक येणाऱ्या नागरिकांची आपण टेस्ट करायला सुरुवात केली। बाहेरून येणाऱ्या विदेशी नागरिक, स्पेशली फ्रॉम ह्या हाय रिस्क कंट्रीज मधून येणारे 4 कंट्रीज सुरुवातीला होते, नंतर त्यांचा आकडा वाढत गेला। प्रत्येकांची आपण टेस्ट करायचं ठरवलं आणि त्यांची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पण करायची ठरवली। त्या अनुषंगाने आपल्याला असे केसेस मिळणं हे
एक चिंतेची जरी बाब म्हटलं तरी एक चांगलं आपलं सर्वेलन्सचं सक्सेस असं म्हणू शकतो आपण. हा कारण अनलेस आपण हे टेस्ट केले नसते तर आपल्याला कळलं नसतं. हा सो अशा हाय रिस्क सगळ्याच ह्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केल्यानंतर असं लक्षात येतं की ह्यांना कुठे ना कुठे अशा व्यक्तींशी संपर्क आलेला आहे ज्यांच्याशी ज्यांचं ट्रॅव्हल त्या कंट्रीतून डायरेक्टली झालेलं आहे. हं. त्यामुळे आता किती रुग्ण असे सापडले असा विचार करून भीती वाढवण्यापेक्षा आपल्याला ही रोजची काल एक होती, नंतर 2 झाली, आज 8-9 झाली, अशी संख्या वाढत जाणार आहे. पण याच्या बाबतीत आपल्याला कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करून आपल्याला सतर्क राहणं गरजेचं आहे आणि घाबरून जायचं त्या आकड्यांनुसार ह्याची काही गरज नाही वाटत. हां डॉक्टर, पण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आता या सगळ्या केसेसमध्ये फार महत्त्वाचं असणार आहे. प्रशासनाची भूमिका फार महत्त्वाची असणार आहे. आरोग्य यंत्रणा तर सतर्क आहेच, पण प्रशासनानं या सगळ्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तातडीनं करून त्यांच्या टेस्ट करणं एक खूप मोठं आव्हान वाटतंय सध्याला. हो हो. सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलेल्या गाईडलाईन पंचसूत्री कार्यक्रमानुसार टेस्टिंग, ट्रेसिंग, कंटेनमेंट, देन ट्रीटिंग आणि नंतर प्रिव्हेन्शन अशी पंचसूत्री आपण जी आहे त्याचं तर प्रत्येक केसमध्येच आपण पालन करतोय. आणि ह्या ज्या विदेशातून आलेल्या प्रत्येक कोविड पॉझिटिव्ह पेशंट आहे त्याचा जिनोम सिक्वेन्सिंग रिपोर्ट पाठवल्यानंतर तो 3-4 दिवसानंतर पॉझिटिव्ह होतो. तोपर्यंत सगळ्याच त्यांच्या डायरेक्ट हाय रिस्क ट्रेसिंग आणि इनडायरेक्ट टेस्टिंग म्हणजे त्यांचा कमी संपर्क आलेल्या व्यक्तींची सुद्धा चाचणी करण्यात आलेली आहे. आणि जमेची बाजू अशी की बऱ्याचशा केसेसमध्ये फक्त काही जणांच्या ह्या पुण्यातल्या केसमध्ये, पिंपरी चिंचवडच्या केसमध्ये डायरेक्ट फॅमिलीमध्ये पॉझिटिव्ह आहेत. बाकीच्या केसेसमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुद्धा झालेली आहे आणि त्यांचे सॅम्पल्स निगेटिव्ह आले. ही जमेची बाजू वाटते. डॉक्टर, आपण याच्या धोक्याबद्दल थोडंसं बोलूया. ओमायक्रॉन व्हेरियंटमध्ये सौम्य लक्षणं आहेत सातत्यानं सांगितलं जात आहे, पण आपण जर पाहिलं तर स्प्रेड होण्याच्या दृष्टीनं, ह्याचा संसर्ग होण्याच्या दृष्टीनं हा फार झपाट्यानं होत असतो. त्या बाबतीत धोकादायक आहे असं सांगितलं जात आहे. डॉक्टर, याबद्दल थोडंसं सांगा की कशा पद्धतीनं याचा प्रसार होऊ शकतो, तर खरंच तितका धोकादायक आहे का, आणि खबरदारी नेमकी कशी बाळगली पाहिजे आता. जेव्हा कुठलाही व्हायरस आपण जेव्हा म्युटेट होतो, म्युटेशन ही नॅचरल प्रक्रिया आहे प्रत्येक व्हायरसेसमध्ये. प्रत्येक व्हायरस हा वेळोवेळ मानानुसार म्युटेट होत असतो. जेव्हा म्युटेशन घडतं तेव्हा आपल्याला 4-5 गोष्टींबद्दल सायंटिफिकली विचार करावा लागतो. जो म्युटंट झालेला व्हेरियंट आहे याची ट्रान्समिसेबिलिटी किती आहे, म्हणजे एक व्यक्ती किती जणाला डायरेक्टली संपर्क साधून हा आजार देऊ शकतो, त्याला आपण ट्रान्समिशन रेट म्हणतो. तर ह्या नवीन व्हेरियंटचा ट्रान्समिसेबिलिटी रेट हा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये R0 असं म्हणतो, हा बऱ्यापैकी डेल्टा वेव्ह पेक्षा जास्त दिसतोय असं इनिशियल रिपोर्ट्स आहेत. डेल्टा वेव्हचा साधारणपणे 6-6.5 असा R0 व्हॅल्यू होती, तर याचा 6.5 ते 10च्या आसपास ट्रान्समिसेबिलिटी आहे असं एक निष्कर्ष साऊथ आफ्रिकेच्या स्टडीज मधून दिसतंय. तर हा सगळ्यात आतापर्यंतच्या कोविड व्हेरियंट मधल्या सगळ्यात जास्त ट्रान्समिट होणारा व्हेरियंट आहे. पण अजून काही आपल्याला गोष्टी या व्हेरियंट मध्ये बघाव्या लागतात, जसे की हा सिव्हिअरिटी आणि लिथॅलिटी देणारा, म्हणजे गंभीर आजार करणारा व्हेरियंट आहे की हा फक्त वाढवणारा, सगळ्यांना इन्फेक्ट करणारा पण गंभीर नसणारा, माइल्ड असणारा असा विषाणू याची स्टडी करावी लागते. मागच्या आता हा व्हायरस निघाल्यापासून साधारण 10 दिवस झालेले आहेत. तर मागच्या 10 दिवसातल्या अनुभवानुसार असं दिसतंय की हा साधारणपणे सौम्य लक्षण देणारा व्हायरस आहे. प्रिकॉशनरी ऍडमिशन्स होत आहेत हॉस्पिटल्समध्ये. साऊथ आफ्रिकेमध्ये सुद्धा साऊथ आफ्रिकन असोसिएशनच्या डॉक्टर्सनी सुद्धा आमच्याशी संपर्क साधून असं सांगितलंय की ह्यांच्यात सिव्हिअरिटीची लक्षणं काही दिसत नाही आहेत, पण आम्ही प्रिकॉशनरी ऍडमिट केलेलं आहे. कारण अजून 10 दिवसच पिरियड हा शॉर्ट पिरियड आहे त्याबद्दल, व्हायरसेसच्या सिव्हिअरिटी बद्दल बोलण्याबद्दल. पण आजपर्यंत आमचं डिस्कशन झालं त्याच्यात असं दिसलेलं आहे की इव्हन आयसीयू ऍडमिशन्स लागण्याची वेळ बहुतेकांना आलेली नाही आहे साऊथ आफ्रिकेमध्ये सुद्धा. त्यामुळे सिव्हिअरिटी आणि लिथॅलिटी हा दुसरा जो पॉइंट असतो कुठल्याही व्हायरस व्हेरियंटचा, तो कमी दिसतोय. तिसरा असतो इम्युन एस्केप. हा जो आपली रोगप्रतिकारक शक्ती आहे किंवा व्हॅक्सिन मेडिएटेड रोगप्रतिकारक शक्ती आहे, त्याला तो कुठेतरी
व्हॅक्सिन दिलेली असताना सुद्धा होऊ शकतो का? त्याचं उत्तर असं आहे की हो, होऊ शकतो. मात्र त्याचा ऍडव्हान्टेज असा आहे की ज्यांनी व्हॅक्सिनेशनचे पूर्ण डोस पूर्ण केलेले आहेत यांना हा आजार अजिबात गंभीर स्वरूपाचा होणार नाही आहे, हा अशी सगळी लक्षणं आपल्याकडे मिळालेली. आणि चौथा असतो ड्रग रेजिस्टन्स, की जे नेहमीची आपली ट्रीटमेंट आहे त्याला हा उपचाराला प्रतिसाद देणारा आहे की नाही. आपल्याला माहिती आहे कोविडवर असं प्रॉपर मेडिसिनच नाही, त्यामुळे ड्रग रेजिस्टन्स हा फॅक्टर तेवढा काही महत्वाचा ठरणार नाहीये. बरं. त्यामुळे ऍज ऑफ नाव आपण एवढंच म्हणू शकतो की याची ट्रान्समिसेबिलिटी जास्त आहे, पण लक्षणं मात्र सौम्यच आहे. डॉक्टर, पण लसीकरणाबद्दल थोडंसं बोलूया. आपण म्हणालात की लसीकरणाचं फार मोठं महत्व आहे. याचा जो संसर्ग वाढतोय त्या अनुषंगानं लसीकरण जास्तीत जास्त लोकांनी करून घेणं गरजेचं आहे, तर रोग प्रतिकारक शक्ती वाढू शकेल आणि या रोगाला अटकाव करता येऊ शकेल, या व्हेरियंटला अटकाव करता येऊ शकेल. डॉक्टर, त्याबद्दल थोडंसं सांगा. अगदी बरोबर आहे. कुठेतरी असं भारतामध्ये असं एक समज निर्माण झाला होता मागच्या 15 दिवसामध्ये म्हणा किंवा 1 महिन्यामध्ये म्हणा, की आपण एक डोस घेतलेला आहे किंवा आपल्याला नॅचरल इन्फेक्शन झालेलं आहे ना. आता कोरोनाच्या केसेस तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये 600-500च्या घरात पोहोचलेल्या आहेत. देशामध्ये 8,000 येत आहेत. म्हणजे जवळपास कोरोना संपला आहे. म्हणून जो लसीकरणाचा दुसऱ्या डोसचा, आपण पहिला डोस तर साधारणपणे 99% ते 100% सुद्धा आपण एलिजिबल पॉप्युलेशनला दिला असं म्हणू शकतो 18 वर्षाच्या वरच्या. पण तो दुसरा डोस आहे त्याच्यासाठी जो अपटेक होता, त्याचा जो रेट होता नागरिकांनी स्वतःहून समोर येऊन घेणं, याचा कुठेतरी डोस नागरिकांकडून थोडी हलगर्जीपणा, लिथार्जी, आता नाही आहे कोरोना मग कशाला दुसरा डोस घ्यायचा, असं हे कुठेतरी दिसून आलं होतं. मात्र या व्हेरियंटमुळे सगळ्यांचे डोळे उघडलेले आहेत आणि परत सेकंड डोस साठी लसीकरणासाठी रांगा दिसत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. बिलकुल. डॉक्टर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, तो म्हणजे टास्क फोर्सनी या व्हेरियंटच्या बाबतीत काही वेगळ्या प्रकारचं नियोजन करण्याचं ठरवलेलं आहे का? त्या अनुषंगानं काही वेगळ्या उपाययोजना, त्याचं वेगळं नियोजन असणार आहे का? आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण मगाशी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगबद्दल बोललो. ओमायक्रॉन बाधित रुग्णांच्या संपर्कात जे लोक आले असू शकतील त्यांना नेमकं कशा पद्धतीनं ट्रेस केलं गेलेलं आहे किंवा कशा पद्धतीनं ट्रेस केलं जात आहे, त्यासाठी काही वेगळी टेक्निक वापरली जाते का? तर तुमचा पहिल्या क्वेश्चन नुसार आपण मागच्या 5-6 महिन्यापासूनच तिसऱ्या लाटेसाठी पूर्ण राज्य दर आठवड्याला 2-2, 3-3 मीटिंग घेऊन, आढावा घेऊन प्रत्येक जिल्ह्यानुसार आपण मीटिंग चालू ठेवणं आणि सगळे सेंटर्सचं अपडेट घेणं हे चालूच होतं. कुठेही त्यामध्ये कमतरता किंवा बदल काही घडलेले नव्हते. आपण तयारीतच होतो. ऑक्सिजन प्लांट असो, हॉस्पिटलची संख्या असो, कुठेही त्यात कट डाऊन किंवा हे झालेलं नव्हतं. फक्त आता आम्ही एक प्रत्येक जिल्हानिहाय एक मुख्यमंत्र्यांनी सगळ्या आपल्या जिल्हा प्रशासनाची बैठक घेऊन त्यांना परत एकदा रिव्ह्यू करायला सांगितलेलं आहे की सगळं आपलं जे तयारी करून ठेवलेली आहे ती अजून तशीच आहे ना. ऑक्सिजन प्लांट असतील, बेड्स असतील किंवा गरज पडली तर अजून रुग्णसंख्या वाढली तर काय करता येईल ह्याची तयारी आपण ऑलरेडी ठेवलेली आहे. त्यामुळे त्याचा फक्त अपडेट घेणं सध्या आमचं झालेलं आहे. आणि अशा केसेस जेव्हा येतील तेव्हा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग बद्दल म्हणतात. हा रुग्ण जसा आपला हा कालचा डोंबिवलीचा रुग्ण, तो पहिल्यांदा दिल्लीत आला. दिल्लीवरून तो मुंबईमध्ये डोमेस्टिक एअरलाइन्सनी आला. तर या डोमेस्टिक एअरलाइन्स मधल्या दिल्लीतून मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाची आपण कोविड टेस्ट केलेली आहे. आणि हा डायरेक्टली घरचा आणि इनडायरेक्ट संपर्कात आलेल्या व्यक्तींची सुद्धा संपर्क करण्यात आहे. म्हणजे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हा सध्या सगळ्यात महत्वाचा घटक मानला जातोय आणि त्यानुसारच आपण नियोजन केलेलं आहे आणि होत आहे. इनफॅक्ट जे पिंपरी चिंचवडची केस आहे, नायजेरियाची आलेली बहीण त्याच्या भावाला भेटायला आली होती, तिचे पण पूर्ण कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचं सगळ्यांचे रिपोर्ट केले नाही. भावाला आणि त्यांच्या 2 मुलीला जे पिंपरी चिंचवडमध्ये राहतात त्यांचंच फक्त पॉझिटिव्ह आलं. म्हणजे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुद्धा अगदी योग्य पद्धतीने आपली चालू आहे. त्यामुळे तसं घाबरून जायचं कारण नाही. बरं डॉक्टर, हा जो ओमायक्रॉन व्हेरियंट आहे डेल्टापेक्षा थोडासा जास्त घातक आहे असं सुरुवातीच्या डेटावरनं अनेक तज्ज्ञांनी म्हटलेलं होतं. याच्यात मल्टिपल म्युटेशन्स देखील आहेत, त्यामुळं कदाचित त्या अनुषंगानं जास्तीत जास्त डेटा कलेक्ट करून त्यावर तातडीनं अभ्यास करणं देखील तितकंच गरजेचं आहे असं देखील बोललं गेलं होतं. मात्र आता या अनुषंगानं कशा पद्धतीनं उपचार पद्धती असेल, त्याच्यासाठी काही वेगळी उपचार पद्धती असू शकेल का, याबद्दलची देखील एक उत्सुकता आहे. त्या अनुषंगानं नेमकं काय सांगाल? तर हा जो नवीन व्हेरियंट आहे त्यात 50 म्युटेशन्स घडलेले आहेत. त्यातले साधारणपणे 50-52 म्युटेशन घडलेले, त्यातले 30 हे त्याच्या सरफेसवर
म्युटेशन्स घडलेले, म्हणजे हा सरफेस इव्हेडिंग म्युटेशन म्हटलं जातो. त्यामुळे त्याची ट्रान्समिसिबिलिटी जी आहे ती डेल्टापेक्षा निश्चितपणे जास्त आहे. त्याची जे सिव्हिअरिटी आणि लिथॅलिटी आहे अजून आपण तसं क्लिअरली म्हणू शकत नाही की डेल्टापेक्षा जास्त आहे. कदाचित डेल्टापेक्षा कमीच असणार आहे आणि इव्हन बीटापेक्षा सुद्धा कमी असणार आहे असं बरं. प्राथमिक निष्कर्षावरून कळतंय. तर म्युटेशन्स जास्त जेव्हा होतात तो व्हायरससाठी ट्रान्समिशन करण्यासाठी इझी होतं, पण त्या म्युटेशन जेव्हा जास्त प्रमाणात होतात तेव्हा व्हायरस कुठेतरी आपली जी तीव्रता असतो ती गमावून बसतो आणि तसंच या व्हेरियंट मध्ये होईल असा सगळ्यांचा निष्कर्ष आणि अंदाज आहे आणि याच्यावर अजून डिटेल स्टडीज चालूच आहेत. बरं. डॉक्टर, महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमध्ये कोरोनाचा या व्हेरियंटचा शिरकाव झाल्याचं आपण पाहिलं. कर्नाटकमध्ये सुरुवातीला 2 केसेस आढळलेल्या होत्या. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉनचा संसर्ग पसरू नये यासाठी नेमक्या काय काय उपाययोजना आता यापुढे करणं आवश्यक आहे आणि त्या अगदी स्ट्रिक्टली पाळणं गरजेचं आहे, त्याबद्दल काय सांगाल? निश्चितपणे आता ओमायक्रॉन डेफिनेटली हा इंडियासाठी नवीन व्हेरियंट आहे. पूर्वी आपण जेवढे पण जिनोम सिक्वेन्सिंग रॅपिड रॅन्डम पद्धतीने करत होतो त्यामध्ये कधीही आपल्याला अशा प्रकारचा व्हेरियंट सापडला नव्हता आणि साऊथ आफ्रिकेच्या नंतर जेव्हा डिक्लेअर झालं तेव्हाच आपल्याला हा कालपासून दिसायला लागलेला आहे. तर निश्चितपणे पहिलं हे जेव्हा जे कोणी बाहेर विदेशातून आपल्याकडे येत आहेत त्यांची टेस्टिंग करणं, हाय रिस्क झोन मधल्या कंट्रीज मधून येणाऱ्या त्यांची टेस्टिंग करणं, कुठेतरी जिथे आपण पहिल्या वेव्ह मध्ये लॅक्स राहिलो ती लॅक्सिटी आता ह्या वेळेस अजिबात नाही आहे. त्यामुळे प्रत्येक केसची जवळपास महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर विचाराल मला तर 4,900 रुग्ण हे हाय रिस्क कंट्रीज मधून आलेले होते. रुग्ण नाही, प्रवासी आले होते आणि सगळे 4,901 जणांची टेस्टिंग करण्यात आलेली आणि त्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले. तेवढी आपली यंत्रणा सतर्क झालेली आहे यावेळेस. त्यामुळे याचा जर अटकाव स्प्रेड आपल्याला रोखायचा असेल तर एंट्री पॉइंटच आपल्याला चांगल्या पद्धतीनं हे करणं गरजेचं आहे आणि ज्या कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर्स आहेत त्याच्याबद्दल जनजागृती अजून जास्त पद्धतीनं करणं गरजेचं आहे. आपण बघतोय मागच्या 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये अगदी आपण मास्क वापरण्याला तिलांजली दिलेली आहे. इनफॅक्ट तुम्हीच आता तुमच्या चॅनलवर दाखवत होतात की कल्याण मार्केटमध्ये अजून पण मास्क वापरलं जात नाहीये. तर तसं कुठेतरी आपल्याला थांबवलं पाहिजे आणि परत मागच्या वर्षी जेवढ्या आपण उत्सुकतेने त्रिसूत्रीचं पालन केलं आणि व्हॅक्सिनसाठी आपण रांगा लावल्या तीच गोष्ट आता पण आपल्याला करावी लागणार आहे. बिलकुल. डॉक्टर, शेवटचा प्रश्न विचारतो, थोडक्यात तुमचं उत्तर अपेक्षित आहे. दाटीवाटीच्या ठिकाणी ओमायक्रॉनचा धोका वाढू शकेल असं तुम्ही मगाशी बोलताना म्हणाला, त्यासाठी नेमकं काय केलं गेलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आणि दुसरं म्हणजे जाता जाता नागरिकांना नेमकं आवाहन काय कराल, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, टाळल्या पाहिजेत थोडक्यात? गर्दीची ठिकाणं अवॉइड करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. ओमायक्रॉनचा सगळ्यात जास्त धोका हा ट्रान्समिशन जास्त असल्यामुळे आहे. त्यामुळे आपण जे सोशल डिस्टन्सिंगचं कठोरपणे पालन केलं पाहिजे. अजून तरी रात्रीचा कर्फ्यू, दिवसाचा कर्फ्यू, जमावबंदी अशी वेळ शासनावर येऊ नये म्हणून आपण प्रत्येक नागरिकांनी स्वतःची सेल्फ पोलिसिंग करून आपल्या एरियामधल्या लोकांची पोलिसिंग करून आपण असं हे केलं पाहिजे की एन्श्युअर केलं पाहिजे की कोणी गर्दी करणार नाहीये. गर्दीची ठिकाणं टाळायला पाहिजे. आपलं सेकंड डोस वॅक्सिनचा राहिला असेल तर तो घेणं इमिजिएटली गरजेचं झालेलं आहे आणि त्रिसूत्रीचं पालन करणं, मास्क, हँड सॅनिटेशन आणि सोशल डिस्टन्सिंग याच्यावर परत एकदा आपण गंभीरतेने पालन करून त्याचा उपचार केला पाहिजे. अजून एक मला नागरिकांना आवाहन करायचं की आपल्या सोसायटीमध्ये आजूबाजूच्या एरियामध्ये जर कोणी परदेशातून नागरिक, कोणी नातेवाईक असतील, कोणी भेटायला आले असतील किंवा आपलेच इथले राहणारे नागरिक काही कामानिमित्त विदेशात गेले असतील आणि परत येत असतील तर त्यांना त्यांची टेस्ट झालेली आहे की नाही हे पण आपण एन्श्युअर त्या सोसायटीच्या ऑफिस बेरर लोकांनी करायला पाहिजे आणि जवळच्या म्युनिसिपल केंद्राला आपण संपर्क साधून तसं कळवलं पाहिजे. ही आपली नैतिक जबाबदारी आहे. बिलकुल. डॉक्टर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतमध्ये आलात आणि या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोललात, माहिती दिलीत त्याबद्दल. आणि लोकांमधली भीती या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या बाबतीत निश्चितपणे कमी होईल अशी आशा आपण करूया. पण धोका कायम आहे, खबरदारी घेणं आपल्या हातात आहे. आपण ती खबरदारी घेतलीच पाहिजे. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन केलंच पाहिजे. घराबाहेर पडताना मास्क लावायला विसरू नका. सॅनिटायझरनी वारंवार हात स्वच्छ करा. सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि ज्यांनी कोणी लस अजूनही घेतलेली नसेल तातडीनं लसीकरण केंद्रावर जाऊन आपलं लसीकरण करून घ्या.
आपण सुरक्षित राहिलो, आपल्या आजूबाजूचे लोक, आपलं कुटुंब सुरक्षित राहू शकेल आणि ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटपासून देखील आपली सुरक्षा होऊ शकेल. या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथंच थांबण्याची. नमस्कार.